एक चूक आणि भयंकर अपघात या म्हणीप्रमाणे कोरपणा तालुक्यातील गडचांदूर लखमापूर मार्गावरील धुनकी फाटा येथे रस्त्यावर उभ्या ट्रकला एका प्रवासी 3 चाकी ऑटोने मागून जोरदार धडक दिली। यामध्ये ऑटो चालक मारुती टोंगेचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींपैकी एका 75 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। हे सर्व जण निमणी येथील रहिवासी असून ही घटना 1 ऑगस्ट रोजी रात्री जवळपास 8:30 वाजताच्या सुमारास घडली। ऑटोद्वारे गडचांदूरवरून निमणी जाताना सदर दुर्दैवी घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। चालक बेदरकारपणे अशा प्रकारे रस्त्यावर मोठमोठे वाहन उभे करत असल्याने अपघातात वाढ होत आहे। पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यांचा योग्यरित्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान मनसेचे नेते सचिन भोयर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट घटनास्थळ गाठले। बेजबाबदारपणे पार्किंगबद्दल रोष व्यक्त करत लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून संतप्त दिलेली प्रतिक्रिया। निमणी फाट्याजवळ या ठिकाणी मारुती टोंगे या ऑटो चालकाचा रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग केलेल्या ट्रकवर आदळून मृत्यू झाला आहे। अशा प्रकारचे ट्रक या नेहमीच या राजुरा विधानसभेमध्ये रस्त्यावर पार्क केले जाते। त्याच्याकडे पोलीस विभागाचं लक्ष नाही, त्याच्याकडे पोलीस परिवहन विभागाचं लक्ष नाही, जिल्हा प्रशासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्याचबरोबर या स्थानिक आमदाराचं देखील या मुख्य समस्येवर लक्ष नसल्यामुळे आज ट्रॅफिक अशा पद्धतीने रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहे आणि पोलीस प्रशासन मुखदर्शक म्हणून त्या ठिकाणी तमाशा पाहत आहे। असेच आज निमणी गावातील मारुती टोंगे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला। आता तरी पोलीस प्रशासन या ट्रक चालकांवर कारवाई करणार का? येणाऱ्या दिवसात जर हे रस्ते मोकळे केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने हे रस्ते मोकळे करणार, हे जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने ध्यानात घ्यावं।